4 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रबोधनकार व भीम गायनाच्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील बहुजन प्रेमी यांनी उपस्थित राहावे. सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण. हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा येथे रविवारी होणाऱ्या प्रबोधन व भीमगीतांच्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील तसेच जिल्ह्यातील बहुजन प्रेमी यांनी खंडाळा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन व सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवासाठी प्रबोधनकार व भीम गीताचे भव्य कार्यक्रम आयोजन केले आहे. यासाठी प्रबोधनकार व भीम गीतकार अश्विनी रोशन यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तरी सर्व बहुजन प्रेमींनी खंडाळा येथे उद्या रविवारी म्हणजे 4 जानेवारी रोजी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावावी असे आवाहन गावकरी मित्रमंडळ, भीमरत्न मित्रमंडळ तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळ यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी असून कार्यक्रमासाठी सर्व मित्रमंडळ, महिला मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण प्रयत्न करीत आहेत. यावेळी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया. सर्वांना माझा मानासन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मी गायिका अश्विनी रोशन. भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने प्रबोधनात्मक बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम 4 जानेवारी 2026 खंडाळा तालुका जिल्हा हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आनंद बौद्ध विहार व रमाई महिला मंडळ खंडाळा आणि व्यवस्थापन भीमरत्न मित्र मंडळ खंडाळा आणि ज्यांनी मला आमंत्रित केले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ता आदरणीय मुनीर पठाण सर. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद द्यावा हीच विनंती. जय भीम. जो खरा इतिहास आहे तो लपवला जातो आणि हा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी आपण एक स्थानिक पातळीवर भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण हा इथे प्रबोधन आणि भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण की आपण बघत आहात प्रत्येक वेळेस भारतीय संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होते. कारण की ह्या मनुवाद्याचं जास्त प्रमाणात सगळीकडे वाढलेला आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आयोजित करण्याचा एकच उद्देश आहे की जनसामान्यापर्यंत जो खरा इतिहास आहे तो पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही करत आहोत. कोण उपस्थित राहणार आहेत आणि कशा पद्धतीने हा प्रोग्रामाचं आयोजन, कोण सहभागी आहेत, आयोजक कोण आहे? हा जो कार्यक्रम आहे येथील खंडाळा येथील आनंद बौद्ध विहार आणि रमाई महिला मंडळ या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि व्यवस्थापक जे आहे भीमरत्न मित्र मंडळ खंडाळा यांनी या कार्यक्रमाचं व्यवस्थापक केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी जी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ख्यातनाम गायिका अश्विनी रोशन यांचा हा प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. महिलांना माझं नाव खरं म्हटलं तर माझं नाव प्रज्ञा किरण साठे आणि कार्यक्रमाचे म्हणलं तर सगळ्या महिला मंडळ आणि पुरुष मंडळी उपस्थित सगळे मान्यवरांचं आणि सावित्रीबाई जयंती निमित्त आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आम्ही आमच्या गावकरी मंडळीकडून आणि सगळ्याकडून असा शौर्यस्तंभ उभा केलेला आहे आणि सगळ्यांची इच्छा होती की आमच्या गावात असा काहीतरी मोठा कार्यक्रम व्हावा म्हणून. आणि ते सगळ्यांचा खरं म्हणलं तर महिला मंडळांचा होता आणि नंतर आम्ही पुरुष मंडळाचा आणि आमचे आयोजक सर म्हणजे आमचे मार्गदर्शन सर पठाण सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामार्फत आम्ही आमच्या गावात असा कार्यक्रम ठेवू शकलो आहे. आणि आमच्या महिला मंडळ रमाई महिला मंडळ आणि दादा म्हणजे आमचे पुरुष मंडळ म्हणले भीमरत्न मित्र मंडळ यांची आम्हाला साथ आहे आणि सरांचे आम्हाला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने भेटलेले म्हणून या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करू शकलेलो आहे. आणि आमच्या आयोजक म्हणजे आमच्या गावात कार्यक्रम येणाऱ्या सर्व जनतेचं हार्दिक स्वागत. जय भीम. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.